जैन मित्रांनो, तर आता आदिवासी विभागामध्ये चौकीदार या पदासाठी जागा निघालेल्या आहेत, मोठी भरती निघालेली आहे. तर आता या भरतीचा नेमका क्रायटेरिया कशा प्रकारचा आहे, परीक्षेचे स्वरूप काय राहणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षेचा सिलेबस काय आहे, पात्रता काय आहे, त्याच्यानंतर ड्युटीचं लोकेशन काय राहणार आहे, पगार किती राहणार आहे, तर या भरतीबद्दल आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर या भरतीच्या रिलेटेड प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, सरकारी नोकरीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता सरकारी नोकरीबद्दल जर बोलायचं झाल्यास तर सध्याही काळ बदललेला नाहीये. 2026 चालू असो की 2015 चालू असो, आता सध्याही लोकांचा दृष्टिकोन सरकारी नोकरीकडे बघण्याचा बदललेला नाहीये. कारण की आता जर आपण बिझनेस मध्ये जो 5,000 रुपये रोज कमवत असेल तरीही लोक सरकारी नोकरीला जास्त फुटेज देत असतात, सरकारी नोकरीला पहिली फर्स्ट प्रिऑरिटी देत असतात. तर त्याच्यामुळे आता माझं पोलीस भरती करणाऱ्या मुलांना पण एवढं सांगायचं आहे की या भरतीचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या. पगार पण चांगलेला आहे, ड्युटीचं लोकेशन पण चांगलेलं आहे. नाशिक विभागामध्ये आता ही भरती निघालेली आहे. तर आता नाशिक विभागामध्ये आता आधीच 416 जागा होत्या, तर आता त्या जागांमध्ये वाढवून 478 इतक्या जागा झालेल्या आहेत. तर आता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आपली 27 मे आपली शेवटची तारीख आहे. त्याच्यासोबतच आता 10वी पासवर आपली भरती होणार आहे. सरळ सेवा आपली भरती घेणार आहे, IBPS आपली भरती घेणार आहे. 10वी पासवरती भरती घेणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की आता नोकरीचं लोकेशन कुठे राहणार आहे, नोकरीचं ठिकाण कुठे राहणार आहे. आता नाशिक विभागासाठी जर भरती आहे तर नाशिक विभागात आपल्याला माहिती आहे 5 जिल्ह्यांमध्ये ही 5 जिल्ह्यांमध्ये आपल्याला लोकेशन मिळू शकते. तर आता शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार अशा प्रकारे आपलं शासकीय आश्रमशाळेमध्ये आपली ड्युटी राहू शकते, वसतिगृहामध्ये आपले हॉस्टेल वगैरे मध्ये आपली ड्युटी राहू शकते. तर आता शेवटची तारीख काय, तर 27 मे आपली शेवटची तारीख या नाशिक विभागाच्या आदिवासी विभागाच्या चौकीदार पदासाठी शेवटची तारीख 27 मे ही असणार आहे. त्याच्यानंतर जर आता बघितलं पेपर आता कधी होणार आहे, तर पेपरला नेमका वेळ किती भेटणार आहे, तर पेपर माझ्या अंदाजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आपला पेपर होऊ शकतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता वयोमर्यादा काय असणार आहे, तर वयोमर्यादा याला 18 ते 38 वर्षापर्यंत प्लस 5 वर्ष मागासवर्गीयांसाठी एक्स्ट्रा अशा प्रकारे आता ओपन साठी 18 ते 38 आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 अशा प्रकारे वयोमर्यादा आपली राहणार आहे. त्याच्यानंतर जर आपण आता दिव्यांग प्लस माजी सैनिक यांच्यासाठी 45 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. त्याच्यानंतर अंशकालीनसाठी 55 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. भरती चांगली आहे मित्रांनो चौकीदार पदासाठी आणि पद पण चांगलं आहे. गट ड चं पद आहे, गट ड चं पद असू द्या. पण आता सरकारी नोकरी ती सरकारी नोकरी असते, हे वेगळं काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. कारण की आता त्याच्यानंतर जर आपण पगार जर बघितला तर 15,000 ते 47,600 अशा प्रकारे आपला पगार असणार आहे. तर आता फी आता यामध्ये भरपूर जास्त आहे फी. तर आता आदिवासी विभागामध्ये जी ही भरती निघली तर आता ओपन साठी फी 1,000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर इतर कॅटेगरीसाठी फी ही 900 रुपये म्हणजे 10% सूट त्यांनी दिलेली आहे. 900 रुपये आपल्याला फी ऑनलाईन अर्जाची फी आपल्याला द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक दिव्यांगांसाठी या भरतीमध्ये फी नाहीये. त्याच्यानंतर बाकीच्यांसाठी 900 रुपये फी आपली असणार आहे. त्याच्यानंतर आता परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, परीक्षेचे स्वरूप जर आपण बघितलं तर आता 200 मार्कांचे आपला पेपर होणार आहे. पेपर फक्त पेपरच आहे, त्याला बाकी वगैरे काही नाही आहे. 200 मार्काचा पेपर आपला होणार आहे. तर आता जीके आपलं काय काय त्यामध्ये आता जीके मराठी आणि इंग्रजी बुद्धिमत्ता गणित त्यामध्ये दिलेलं नाहीये. तर 50-50 मार्कांसाठी 50-50 मार्कांसाठी हे विषय असणार आहे. 4 विषय, गणित बुद्धिमत्ता 50 मार्कासाठी, त्याच्यानंतर मराठी 50 मार्कासाठी, इंग्रजी 50 मार्कासाठी, जीके 50 मार्कासाठी अशा प्रकारे आपला या परीक्षेचे स्वरूप असणार आहे. तर आता मित्रांनो शेवटी इतकंच सांगेल, नक्कीच या भरतीचा फायदा घ्या. चांगल्या 478 इतक्या जागा आहेत. नाशिक विभागासाठी सध्या जागा निघालेल्या आहेत. प्रत्येक विभागासाठी अशाच प्रकारे जागा निघणार आहे. आता आपली पोलीस भरती जरी संपलेली असेल तरीही आपल्याला बऱ्यापैकी समोर चान्स आहे. वनरक्षकचा असो, दारूबंदीचा असो, आता हे भरती सोपी आहे. क्लास 3 पेक्षा तरी ही भरती नक्कीच सोपी असणार आहे मित्रांनो. त्यामुळे या भरतीकडे पण चांगलं लक्ष द्या. ड्युटी पण चांगली रिलॅक्स वाली आहे.
चौकीदार म्हणून ड्युटी आहे हॉस्टेलवरती. आता हॉस्टेलवरती त्याच्यानंतर आश्रमशाळेवरती आपल्या ड्युट्या लागणार आहे नाशिक विभागामध्ये. आता प्रत्येक विभागामध्ये आता ही भरती निघणं चालू झालेली आहे. तर आता प्रत्येक विभाग, अमरावती विभाग असो, त्याच्यानंतर प्रत्येक विभागामध्ये, नागपूर विभाग, सगळीकडे ही भरती निघणार आहे. त्यामुळे गाफल न राहता एकही दिवसाचा अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. प्रॉपर आता 10वी पास वर जरी ही भरती असली तरीही तलाठी लेवलचा आपल्याला अभ्यास तर लागणारच आहे. त्या लेवलची आपली तयारी असायलाच पाहिजे. कारण की आता भरपूर प्रमाणात आता कॉम्पिटिशन आहे. आता 478 जागा आहेत, पण याच्यासाठी भरपूर असे अर्ज येतील मित्रांनो. पण आपली तयारी पण तशीच असायला पाहिजे. त्या जोमाने आपली तयारी चालू द्या. आता पद चांगलं आहे मित्रांनो, तर या भरतीचा नक्कीच फायदा घ्या. माझ्या पोलीस भरतीच्या जे माझ्याशी पोलीस भरतीचे विद्यार्थी या चॅनलच्या माध्यमातून आता 15-16 हजार तुम्ही विद्यार्थी माझ्याशी जुळलेले आहेत. तर तुम्हाला नक्कीच सांगतो, ज्यांचं सिलेक्शन झालेलं नसेल तर त्यांनी नक्कीच या भरतीचा फायदा घ्या. समोर या भरतीबद्दल ज्या काही तुम्हाला डाऊट असतील, त्याच्यानंतर काही आणखी जर काही प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, कॉल करा. मी नक्कीच तुम्हाला प्रॉपर आणखी माहिती काढून मी तुम्हाला नक्कीच सांगेल. त्याच्यानंतर आता या भरतीबद्दल ज्या काही समोर अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. हा व्हिडिओ इतर मित्रांना पण नक्कीच शेअर करा ज्यांची 10वी झालेली आहे. ज्यांची 10वी झालेली आहे आपल्या जवळच्या प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण हा व्हिडिओ शेअर करा. कारण की जागा मित्रांनो ह्या चांगल्या आहेत. त्यामुळे अशा जागांचा, आता ह्या जागा अशा भरपूर प्रमाणात अशा दरवर्षी निघत नसतात, तर या जागांचा नक्कीच फायदा घ्या. सोबतच आता आपल्या जवळील प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून होतकरू मुलांना या भरतीचा, आता बऱ्यापैकी मुलं तर असे पण असतात की आता त्यांना भरती कुठं निघते आणि कधी जाते हे माहितीच पडत नाही. मुलांचा आपल्या आता समजा बऱ्यापैकी मुलांचा पोलीस भरतीवरतीच फोकस असते, पण अशा काही भरत्या पण अशा आपल्या हातातून निष्ठून न जाऊ, निष्ठून गेल्या नाही पाहिजे, याच्यासाठी बऱ्यापैकी चांगली भरती आहे. त्याच्यासोबतच आता प्रत्येक जे पोलीस भरती करतात ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आता आगामी काळामध्ये तर आपली पोलीस भरती होणारच आहे, पण त्याच्याबरोबरच आता या अशा भरत्यांचा पण नक्कीच फायदा घ्या. म्हणजे आता आता या नाशिक विभागात भरती निघाली, त्याच्यानंतर नागपूरला निघेल, अमरावतीला निघेल, छत्रपती संभाजीनगर विभागात निघेल, अशा प्रत्येक विभागात ही भरती निघणार आहे. त्यामुळे आता पात्रता पण आपण बघितली की पात्रता एवढी काही नाहीये. 10वी पासवरच आपली भरती असणार आहे. हॉस्टेलवरती, मुलांच्या हॉस्टेलवरती, आश्रमशाळेवरती ही भरतीचं लोकेशन आहे. नाशिक विभागामधील 5 जिल्ह्यांमध्ये कुठं पण आपले ड्युटी लागू शकते. रिलॅक्स मध्ये ड्युटी आहे, कट टू कट ड्युटी आहे. त्याच्यानंतर आता जर आपण सरकारी नोकरी म्हटलं की आपण तरी हा अर्ज भरायलाच पाहिजे. कारण की आता सरकारी नोकरी म्हटल्यावर लोकांचा दृष्टिकोन आता कशा प्रकारे सरकारी नोकरीकडे बघण्याचा, आता सन 2005 असो की 2026 असो, सध्याही आपल्याकडील लोकांची दृष्टिकोन बदललेला नाहीये सरकारी नोकरीकडे बघण्याचा. लोकांना सरकारी नोकरीच पाहिजे असते. त्यामुळे आपल्याला वेगळं चालून चालणार नाही. म्हणजे आता वेगळं आपण आता एकच फोकस आपला पोलीस भरती असेल की काही असेल, तलाठी असेल, तर असं काही एकच सध्याच्या कॉम्पिटिशन मध्ये असा विचार करून चालणार नाही. त्यामुळे या भरतीचा नक्कीच फायदा घ्या. जवळच्या प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सोबतच जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल, या भरतीबद्दल प्रत्येक अपडेट तर टाकणारच आहे, त्याच्यासोबतच सरकारी नोकरीच्या अशा काही जर महत्वाच्या ऍड येतील तर मी नक्कीच आपल्या चॅनलवर टाकणार आहे. जय हिंद.